वाण पाहिलं 981. आज कोणतं वाण पाहिलं 981. पुढच्या वर्षी कोणतं वाण लावणार 981. कोणतं वाण लावणार 981. धन्यवाद. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत गाव सावरगाव मस्के, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना येथील शेतकरी माधुभाऊ मस्के यांच्या शेतामध्ये आज टेरा ॲग्रोटेक लिमिटेडचा मक्का वाण एसपू 981 येथे आपण सावरगावामध्ये पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम ठेवला होता. तर आपण जाणून घेऊया की एसपू 981 या वाणाबद्दलची काय काय वैशिष्ट्ये आहे ते आपण प्रत्यक्ष प्लॉटमध्ये जाऊन जाणून घेऊया. तर आज आपण इकडं जो आलेलो एसपू 981 या या वाणावरती प्रात्यक्षिक कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत. एसपू 981चे वैशिष्ट्य जर सांगायचे जर झाले तर मध्यम कालावधीचं वाण आहे. 100 ते 105 दिवसामध्ये येणारं वाण आहे. तिन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये चालणारं वाण आहे. हलक्या, मध्यम आणि भारी जमिनीमध्ये तिन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये चालणारं वाण आहे. 4 किलोचं पॅकिंग आहे एसपू 981चं. आणि आपल्यासोबत जे आहेत येथील प्रगतशील शेतकरी माधुभाऊ मस्के यांनी मागच्या वर्षी सुद्धा एसपू 981 या वाणाची लागवड केली होती. माधुभाऊ, तुम्ही मागच्या खरीपमध्ये सुद्धा एसपू 981 या वाणाची लागवड केली होती. किती पॉकेट लागवड केली होती ती? दोन पॉकेट लागवड केले होते. तर किती उत्पन्न आलं होतं तुम्हाला? तर माधुभाऊला मागच्या वर्षी खरीपमध्ये 2 पॉकेट यांनी लागवड केली होती, तर त्याला जवळपास 40 क्विंटलचा उतारा आला. आज या वर्षी 2025-26च्या रब्बीमध्ये यांनी 2 पॉकेटची लागवड केलेली आहे. तर आता यावर्षी किती उत्पन्न अपेक्षित आहे तुम्हाला एसपू 981 या वाणापासून? 50 क्विंटल उत्पादन त्यांना अपेक्षित आहेत. त्याचप्रमाणे येथील प्रगतशील शेतकरी एकनाथ भाऊ काकडे सुद्धा आपल्या सोबत आहेत. एकनाथ भाऊ इकडे या ना सर. तर तुम्ही पण एसपू 981 वाण यावर्षी रब्बीमध्ये लागवड केलेले आहे. तर काय वेगळं वाटतं एसपू 981 या वाणाबद्दल तुम्हाला? नाही सर, बघून फरक आहे त्याच्यामध्ये. अच्छा, दुसऱ्या हायब्रिडमध्ये आणि एसपू 981 या वाणामध्ये भरपूर फरक आहे. कम म्हणजे जरी हिवाना 13 ते 14 क्विंटलचा फरक पडून एकरी. अच्छा, एकरी इतर वाणापेक्षा एसपू 981 या वाणापासून भाऊंचं असं म्हणणं आहे की मला जास्तीचा उत्पादन भेटणार आहे. हो. आणखी वैशिष्ट्य जर सांगायची झाली एसपू 981 तर एक समान एक सारखी कंस तुम्हाला या वाणामध्ये दिसती, जेणेकरून शेतकऱ्याला उत्पादनामध्ये त्याचा फरक दिसेल. त्यानंतर नारंगी रंगाचे दाणे आहेत, जेणेकरून मार्केटला 2 पैकी शेतकऱ्याला शिल्लक भेटेल. टोकापर्यंत भरलेले कंस आहेत. मोडायला एकदम सोपा आहे. तर ही सर्व गुणवैशिष्ट्ये या एसपू 981 या वाणामध्ये आपल्याला आढळून येतील. त्यामुळं मी इतर शेतकऱ्यांना सुद्धा सांगू इच्छितो की त्यांनी खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामामध्ये एसपू 981 वाण लागवड करून आपलं उत्पन्न जास्तीत जास्त वाढवून घ्यावं. आणि धन्यवाद.